श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जेव्हा कधी पण आपल्या आयुष्यामध्ये वाईट वेळ येईल, चहूबाजूंनी संकटाने, अडथळ्याने, अडचणींनी, चिंता, ताणतणाव, दुःख, नैराश्य ह्या सर्व गोष्टींनी जेव्हा कधी पण आपण वेढलेले असू ना, तेव्हा नक्कीच हार मानावीशी वाटेल. कारण या सर्व गोष्टींचा सामना करून आपण थकलेलो असतो आणि नको वाटतं सगळं. असं वाटतं की क्षणात सर्व संपवावं. त्याचबरोबर जीवनामध्ये आता सर्व काही संपलेलं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण थांबा, हार मानू नका. जीवन इतकं सहज मिळालेलं नाही आहे, त्यामुळे त्याची किंमत करा. त्याचबरोबर अगदी मोलाने जीवनातला एक एक क्षण हा जपत चला. आयुष्य हे अगदी आपल्याला आपल्या मनासारखं घडवायचं असेल तर मेहनत ही करावी लागते. मग ती कशाच्याही बाबतीत असो. अगदी आपल्याला यश मिळवायचं असेल तरी देखील मेहनत करावी लागते. त्याचबरोबर आपलं आयुष्य हे सुंदर व्हावं त्यासाठीही मेहनत करावी लागते. त्यामुळे हार मानू नका. आज जरी वाईट वेळ चालू असली तरी उद्या नक्कीच चांगली वेळही येईल. कारण ती चांगली वेळ तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी आणतील जर तुम्ही स्वामींच्या सेवेत असाल. हो, आपल्याला वाटतं की आपण स्वामींच्या सेवेत आलो. नाही स्वामींनी स्वतः आपली निवड केलेली आहे त्यांच्या सेवेसाठी. त्यामुळे हा अहंकार मनामधून नक्कीच काढून टाका की आपण स्वामींच्या सेवेत आलो. नाही, स्वामींनी स्वतः आपल्याला निवडले त्यांच्या सेवेसाठी. स्वामींनी स्वतः त्यांच्या शिष्याची निवड केलेली आहे. स्वामी स्वतः त्यांचा शिष्य हा शोधत असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वामी सेवेत आपण आपल्या मर्जीने नाही तर स्वामींच्या मर्जीने येतो. त्याचबरोबर स्वामींच्या सेवेत टिकून राहायचं असेल तर स्वामींची सेवाच करावी असं अजिबात नाही. तर आपण रोज स्वामींचं 5 मिनिटे देखील स्मरण केलं तरी आपण स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहतो. ती 5 मिनिटांची सेवा आपल्या आयुष्यामध्ये आपला भाग्योदय हा करू शकते. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा जर स्वामीमय झाला तर आयुष्य स्वामीमय व्हायला वेळ लागत नाही. आणि जेव्हा कधी पण आयुष्य स्वामीमय होईल त्यावेळेस अगदी आयुष्यामध्ये आनंदाची बरसात झाल्याशिवाय राहणार नाही. कित्येक स्वामी भक्तांना हे अनुभव आहेत. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी आहेत तर घाबरताय कशाला, कोणाला आणि का? स्वामी पाहतील ना. जोपर्यंत तुमची सहनशक्ती होती तोपर्यंत तुम्ही सहन केलं. पण आज अशी वेळ आहे की तुम्हाला आता पुढे सहन होत नाही. तर हार मानू नका. तुम्ही सर्व काही स्वामींवर सोडून द्या आणि स्वामींना सांगा की जोपर्यंत माझ्यामध्ये धाडस होतं सहन करण्याचं, माझ्यामध्ये हिंमत होती सहन करण्याची, तोपर्यंत सहन केलं. स्वामी, आता सहन होत नाही आहे. आता सर्व काही तुमच्यावर सोपवतो, तुम्ही पाहून घ्या. आता सर्व काही तुमच्यावर सोपवते, तुम्ही पाहून घ्या. स्वामींना सांगा आणि सगळं काही स्वामींवर सोडून स्वामींच्या नामस्मरणामध्ये राहा. पहा, स्वामी स्वतः त्या गोष्टीचं, त्या समस्येचं निराकरण करतील आणि स्वामी स्वतः त्याचा न्याय करतील. स्वामी जो न्याय करतात ना, तो न्याय या संपूर्ण भूतलावर, पृथ्वी तलावर कोणत्याही न्यायालयात हा न्याय केला जात नाही. त्यामुळे स्वामींवर सगळं सोपवा आणि स्वामींच्या सेवेत राहा. बघा, आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही. हो, खूप आयुष्यामध्ये संकटे आहेत, समस्या आहेत, ताणतणाव आहेत, चिंता आहेत, वेदना आहेत, यातना आहेत, खूप सारे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मिळायची बाकी आहेत. पण एक लक्षात ठेवा, स्वामींच्या सेवेत आल्यावर स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतात. स्वामी तुम्हाला योग्य वेळी योग्य ती वाट दाखवून देतात. स्वामी तुम्हाला कधीही हारू देत नाही. जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये येता ना, तेव्हा स्वामी तुम्हाला कधीच हारू देत नाही. स्वामी स्वतः त्यांच्या भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे आधार बनून उभे राहतात आणि ते भक्ताची साथ कधीही सोडत नाही. जर आपल्या आयुष्यामध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि आपली एवढी वाईट वेळ चालू आहे ना, तर स्वामींची सेवा जास्त करा, स्वामींची सेवा जास्त वाढवा. पहा, स्वामी ती वाईट वेळ आहे ना, ती लवकरात लवकर तुमच्या आयुष्यातून नष्ट करून टाकतील आणि चांगले आयुष्य तुमचे सुरू होईल, चांगली वेळ तुमची सुरू होईल आणि आयुष्य सुंदर होऊन जाईल. स्वामी सेवेत जर तुम्ही आले ना, तर हरायचा, रडायचा हा प्रश्नच नाही. फक्त स्वामींच्या सेवेत आल्यावर जो स्वामी सेवेचा आनंद आहे ना, तो अनुभवायचा आणि खरंच त्या आनंदासारखं दुसरं आयुष्यामध्ये काहीही
किमतीचं अथवा मोलाचं नाही. कारण हा आनंद हा कायमस्वरूपी टिकणारा आहे, जो स्वामी सेवेतून आपल्याला मिळतो. कारण त्यामुळे स्वामींच्या सेवेमधून, स्वामींच्या नामस्मरणामधून आपल्याला आयुष्य जगण्याचं सामर्थ्य हे प्राप्त होतं. त्याचबरोबर आपल्यामध्ये खूप सारी हिंमत येते. त्याचबरोबर आपण स्वतःची किंमत करायला लागतो, जीवनाची किंमत करायला लागतो. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या सहज मिळत नाही, पण स्वामी सेवेमुळे तुमच्या नशिबात जे नाही तेही तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामी समर्थ महाराज हे अखंड ब्रह्मांडाचे नायक आहेत, जे परलोकामध्येही मालक आहेत. ते ना कोणाला घाबरतात आणि नाही कुणाला भितात. ते स्वतः या संपूर्ण ब्रह्मांडाचे रचयिते आहेत, करते आणि करविते आहेत. त्यामुळे स्वामी म्हणतात, अरे तू का घाबरतोयस, कोणाला घाबरतोयस आणि कशाला घाबरतोयस आणि का घाबरतोयस? अरे तुला माहिती आहे ना की हे संपूर्ण ब्रह्मांड हे आमच्या मर्जीने चालतं. कारण ते आम्ही बनवलेलं आहे. झाडाचं जे पान हलतं ना, ते देखील आमच्या मर्जीने हलतं. तर तुझ्या पुढे येणाऱ्या समस्या, तुझ्या पुढे येणारे अडथळे, तुला मिळणारे दुःख ही काय चीज आहे हे आम्ही क्षणात बदलू शकतो आणि ते बदलायला आम्हाला क्षणही लागणार नाही. तर तू का घाबरतोयस? लक्षात ठेव, जोपर्यंत तुला सहन होते तोपर्यंत तू सहन कर. ज्या दिवशी सहन होणार नाही त्या दिवशी सर्व काही भार आमच्यावर सोपव. आम्ही स्वतः तुझ्या जीवनाचा योगक्षेम चालू, आम्ही स्वतः तुझ्या जीवनाची नौका वल्हवू. तू फक्त अनन्य भावाने आम्हाला शरण जा आणि अनन्य भावाने आमचे चिंतन कर. तुझ्या जीवनाचा योगक्षेम आम्ही चालवू. तर स्वामी भक्तांनो, हार मानू नका. स्वामी आहे, जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत सहन करा. ज्या दिवशी सहन होणार नाही स्वामींवर सोपवा, स्वामी पाहतील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.